व्या हो काल बरं आपण सामान भरायला गेलो होतो, हा तेव्हा आपण दोघी सोबत जात होतो आतमध्ये. हम्म. तू असं अचानक मला पटकन असं पकडलंस माझ्या हाताने, मला बोललीस अगं मग थांब, आणि मला असं पाठी खेचलंस. ते जरा मला सांग ना काय होतं. मम्मा कडे ना हम्म, पुढे ना व्हीलचेअर जात होती, हम्म. पुढून व्हीलचेअर जात होती. कोण होतं त्या व्हीलचेअरवर? त्याच्यामध्ये ना हम्म. एक नॉर्मल बाई नव्हती. हम्म. आपण कसे नॉर्मल आहोत नॉर्मल नॉर्मल म्हणजे? म्हणजे आपल्याला नीट हात आहेत, नीट पाय आहे. हां हां. तिला असे नीट पाय नव्हते, हम्म, म्हणून ती अशी व्हीलचेअरवरती बसून जात होती. हम्म, म्हणून मी तुला असं खेचलं. हम्म. आणि तू मला काहीतरी बोललीस पण. मी बोलली हम्म, मम्मा थांब थांब, पुढून व्हीलचेअर जाऊ दे, पहिलं त्यांना जाऊ दे आरामशीर. अशी बोलली का? तुला असं वाटतं नव्या? कारण की मम्मा त्यांचे असे ते आपल्यासारखे नॉर्मल नव्हते, म्हणून पहिलं त्यांना जाऊ द्यायचं. त्यांची आपण रिस्पेक्ट करायची, ओ त्यांना असं आरामशीर जाऊ द्यायचं. हां, तू सगळं वाटतं माझ्या बाळाला. आणि काय अजून काय वाटतं तुला? अजून माहित नाही वाटतं. वाईट पण वाटतं. अजून काय काय असत वाटतं. तू हे कुठून शिकली असं त्यांना रिस्पेक्ट द्यायचं, त्यांना पहिलं आपण पुढे जाऊ द्यायचं, असं कुठून शिकली तू हे? मम्मा तू बोलत असतेस कधी, पप्पा पप्पा तू दोघं बोलत असतात, त्याच्यामधून मी अशी शिकते. ऐकून शिकते तू सगळं? हो. मग हे चांगलं आहे का वाईट आहे का बाळा? तुला नाही माहिती, चांगलं आहे ते. असं सगळं शिकायचं असतं. मग काय? वा, तू म्हणतेस मी असं बघितल्यानंतर मला वाईट वाटतं. मग ते वाईट वाटतं त्याच्यामध्ये मग तुला अजून काय वाटतं? अजून वाईट वाटण्यासारखंच काय तर असं वाटतं. माझं स्वप्न आहे की मी आहे ना डॉक्टर बनणार आहे. डॉक्टर टीचर बनणार, अजून मग त्यांची सेवा करणार. मग तुझी पण सेवा करणार, पप्पांची पण सेवा करणार. माझ्या पप्पांची पण सेवा करणार? सेवेमध्ये काय काय करणार तू? सेवा म्हणजे काय करायचं असतं? सेवा म्हणजे त्यांची मदत करायची असते. मदत? मदत हा म्हणजे कशी मदत करतात? मदत इथे बघ ना, माझ्याकडे बघ. म्हणजे त्यांना काही अशी गरज असेल ना त्यांचं ते. हे सगळं करणार तू? हा. हे स्वप्न आहे तुझं? मोठी बोन झाल्यावर असं करणार आहेस तू सगळं? अच्छा, आवडला नव्या. तुम्हाला जसं काल पटकन असं पाठी असं खेचलंस ना, मग थांब त्यांना जाऊ दे, म्हणजे माझं लक्ष नव्हतं ना. तू इथं बघत होती. माझं लक्ष नव्हतं, नाहीतर मग मी पण हे केलं असतं. पण तू जसं बोललीस ना, मला ते खूप छान वाटलं. मस्त, सगळं छान छान शिका बाबा.